डोंबिवलीमध्ये आज विश्व विक्रमाची नोंद झालेली आहे आणि शिवसेना श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडनं भव्य अशी तिरंगा रॅली या ठिकाणी काढण्यात आलेली आणि विशेषतः पाहायला गेलं तर या रॅलीच्या उत्सवामध्ये 15,000पेक्षा जास्त विद्यार्थी आणि त्याचबरोबर 20,000पेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग घेतला होता। मात्र कुठेतरी आपण पाहिलं तर महायुतीत असलेले भाजपचे पदाधिकारी जे आहेत किंवा कार्यकर्ते आहेत ते या रॅलीमध्ये दिसले नसल्याने मोठ्या प्रमाणात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेल्या आहेत। नेमकं काय कशा पद्धतीने हे आयोजन होतं आणि ते का आले नाही या सर्व संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश कदम जी आहेत। राजेशजी, काय सांगाल, आज जे विश्व विक्रम याच्यात नोंद झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या ठिकाणी त्याला प्रतिसाद दिलेला आहे, काय सांगाल? खरं म्हणजे आज डोंबिवलीमध्ये म्हणजे राष्ट्रगौरवाचा दिवस आणि समस्त डोंबिवलीकर आज रस्त्यावर होता आणि त्याच्या खांद्यावर देशाचा अभिमान गर्व हा तिरंगा घेऊन आज समस्त डोंबिवलीकर हा तिरंगा घेऊन उतरला होता रस्त्यावर। आणि तुम्ही बघाल तर हा कुठल्या एका पक्षाचा, हा राजकीय पक्षाचा नव्हता। देशाचे पंतप्रधान जेव्हा नरेंद्र मोदी आवाहन करतात की घर घर तिरंगा हर घर तिरंगा, हे गेले 2-3 वर्ष हा उपक्रम राबवला जातोय आणि यंदा तर त्याचा सप्ताह केला होता। सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी या संकल्पनाला पुढाकार देऊन ह्या समस्त डोंबिवलीतील मान्यवर सामाजिक संस्थांना आवाहन केलं की चला एक विश्वविक्रम घडवूया। आणि त्या सामाजिक संस्थांनी, मग त्या शैक्षणिक होत्या, सामाजिक होत्या किंवा सांस्कृतिक होत्या, डोंबिवलीतील अनेक नामवंत मंडळी, अनेक शाळा, अनेक माजी सैनिक, अनेक खेळाडू, अनेक कलाकार हे रस्त्यावर उतरले आणि तो मान जो आपला गर्व हा खांद्यावर मिरवलेला आहे। पण एकीकडे पाहिलं, समजा नागरिक, विद्यार्थी, शाळेतले सगळे स्टुडंट सगळे एकत्र आले, मात्र तुम्ही महायुतीत आहात, तुमचे मित्रपक्ष त्याच्यापैकी एकही कार्यकर्ता, भाजपचा एकही कार्यकर्ता, पदाधिकारी हा कुठल्याच प्रकारचा स्टेजवरती किंवा या मिरवणुकीत दिसला नाही। आम्ही त्याकडे आमचं खरंच लक्ष नव्हतं, कारण आम्हाला एवढा अभिमान वाटत होता की समस्त रस्ते तुडुंब भरले होते। कदाचित मागे सन्माननीय आमचे आमदार राजेश मोरे यांनी त्यांना आमंत्रित केलं होतं, फोन केलं तेव्हा त्यांनी पण सांगितलं की आमच्यासुद्धा काही छोट्या मोठ्या यात्रा आहेत या झेंडा रॅलीच्या, तर आम्ही त्यात असू। परंतु माझं त्याच्याकडे लक्ष नव्हतं। पण आज समजतं, मग तो पक्षाचा नव्हता, हा डोंबिवलीकरांचा मान होता, डोंबिवलीकरांचा गौरव होता आणि डोंबिवलीकरांनी आज विश्वविक्रम केला याचा अभिमान आम्हाला वाटतो। ज्या पद्धतीने आपण पाहिलं की त्यांची आता बाईक रॅली तुमच्या शाखेच्या समोरच गेलेली, विशेषतः पाहायला गेलं की एवढा मोठा डोंबिवलीचा मान म्हणजे विश्वविक्रम याची नोंद होणं आणि त्याच्यामध्ये भाजपचा हातभार न लागल्याने कुठेतरी खंत व्यक्त होते, काय नेमकी असं तुम्हाला वाटतं का? बघा, डोंबिवलीकरांनी ती रॅली डोक्यावर उचलून धरली। कोण आलं होतं, कोण नव्हतं आलं याच्याकडे खरोखर आमचं लक्ष नव्हतं। एक डोंबिवलीकर म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी एकत्र यायला सांगितलं, कारण तो सर्वोच्च पंतप्रधान आपले जे आहेत त्यांनी आदेश दिला होता की घर घर तिरंगा हर घर तिरंगा। त्यामुळे 2100 मीटर बाय 5 फुटाचा रुंद झेंडा, आज तुम्ही व्हिडिओ बघितला तर संपूर्ण डोंबिवली तिरंग्याने रंगली होती, तिरंगामय झाली होती। त्यांना मला माहित नाही ते होते त्यांचं आता जिल्हाध्यक्षांना आम्ही बोललो तर त्यांनी असं सांगितलं की त्यांचं ते रेकॉर्ड केलं, त्यांना शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत। म्हणजे अशा प्रकारचं बोलणं किंवा न येणं, काय तुम्हाला काय वाटतं, एक शिवसैनिक म्हणून तुम्ही काय बोलला? नाही, आमचं सांगतो ना, त्या गोष्टीकडे आमचं लक्षच नव्हतं, कारण डोंबिवलीच्या मान्यवर एवढी व्यक्तिमत्व होती की आम्हाला ते यायला हवे होते असं वाटतं का तुम्हाला? 100% असतीलही ते, कारण पहिल्या बैठकीमध्ये उपमहापौर जे भाजपचे आहेत राहुल दामले साहेब हे होते ना। पण आज आलं नाही, नेमकी खंत का वाटते? म्हणजे काय त्यांच्यामध्ये असं वाटतं कुठल्या तरी गोष्टीला की आम्हाला मान दिला नाही, सन्मान दिला नाही, कुठल्या तरी न येण्याचं कारण असं काय वाटतं तुम्हाला? नाही, मान सन्मानाची गोष्ट नाही, कदाचित त्यांचे सुद्धा कार्यक्रम असतील। देशभर हा कार्यक्रम चाललाय, देशभर उपक्रम चाललेला आहे आणि मोदी साहेबांचा आदेश आहे, ते सुद्धा त्यांच्या आदेशाचे बांधील आहे, ते कुठेतरी असतील कार्यक्रमामध्ये। एकंदरीत पाहिलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभियानात अंतर्गत हर घर तिरंगा
अशा प्रकारची योजना आणली आहे. त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाने कुठंतरी खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडनं या ठिकाणी वर्ल्ड रेकॉर्ड देखील झालेला आहे. मात्र डोंबिवलीमध्ये हा वर्ल्ड रेकॉर्ड झाला असला तरी शिवसेना आणि भाजप या दोघांमधली घुसपूस कुठंतरी याबाबत राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झालेली पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.